विद्यार्थी मित्रांनो, काल आपण अबायोटिक एजंटची माहिती घेतली. आज आपण बायोटिक एजंटबद्दलची माहिती. बायोटिक एजंट इट include the living agents. About 80% of the plant require the help of the other living moving creatures such as insects, birds, bats, snails to transfer their pollen from one flower to another. These also sustain our ecosystem and produce the natural resources by helping the plant to reproduce. आता जर कधी आपण बायोटिक फॅक्टर घेतले तर बायोटिक फॅक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये लिव्हिंग एजंट आले. जर कधी आपण सर्व प्लॅन्ट्सचा विचार केला तर सर्व प्लॅन्टच्या विचाराने आपल्याला असं लक्षात येईल की 80% प्लॅन्ट्स ह्या लिव्हिंग मुव्हेबल क्रिएचर जे आहेत त्यांच्या साहाय्याने पॉलिनेशन करत असतात किंवा त्यांच्या साहाय्याने त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनची क्रिया होत असते. मग याच्यामध्ये काय आले, इन्सेक्ट आले, बर्ड्स आले, बॅट्स आले, स्नेल्स आले आणि हे काय करतात, ट्रान्सफर देअर पोलन ग्रेन फ्रॉम वन फ्लॉवर टू अनदर. एका फ्लॉवरवरून दुसऱ्या फ्लॉवरकडे पोलन ग्रेन ट्रान्सफर करण्याचे काम करत असतात. दीज ऑल्सो सस्टेन आवर इकोसिस्टीम, म्हणजे आपल्या इकोसिस्टीमला बॅलन्स करण्यासाठी का इकोसिस्टीम टिकवण्यासाठी हे मदत करतात आणि प्रोड्यूस द नॅचरल रिसोर्सेस बाय हेल्पिंग द प्लॅन्ट टू रिप्रोड्यूस. आणि कशा पद्धतीने म्हणजे प्लॅन्ट नॅचरल रिसोर्सेसच्या साहाय्याने कशा पद्धतीने आपले प्लॅन्ट्स रिप्रोड्यूस होतील याची दक्षता बायोटिक एजंट घेत असतात. आता पॉलिनेशन बाय द इन्सेक्ट, जर कधी पॉलिनेशन पाहिलं तर ते इन्सेक्टच्या सहाय्याने होतं. याला म्हटलं जातं एंटोमोफिल. इट ऑकर इन रोज, जॅस्मिन, सिस्ट्रम. The adaptation of the entomophilous flower, there are large, showy and often bright color. आपण जर कधी अबायोटिक एजंट पाहिले तर त्याच्यामध्ये ते फ्लावर कसे होते, स्मॉल होते आणि असे कलरफुल वगैरे काही नव्हते किंवा त्यांना वास वगैरे काही नव्हता. पण आता आपण जर कधी हे फ्लावर पाहिले तर या फ्लावरमध्ये देर आर लार्ज, मोठे आहेत, शोई आहेत म्हणजे प्रदर्शन दाखवणारे आहेत, ऑप्टेन ब्राईट कलर, त्यांना ब्राईट कलर आलेला आहे. ते जो असतात त्यांना ब्राईट कलर न होता कोणते, अबायोटिक एजंटवाले. अ फ्लावर प्रोड्यूस द स्वीट ओडर, या फ्लावरला स्वीट ओडर असतो, स्मेल असतो. अँड हॅव अ नेक्टर ग्लँड, यांच्यामध्ये नेक्टर ग्लँड ही प्रेझेंट असते. नेक्टर ग्लँड प्रेझेंट असते म्हणजे त्या ठिकाणी स्मेल जो असतो तो स्वीट असतो. स्वीट, त्यांच्या स्वीट म्हणजे गोड. त्या गोडमुळे काय होतं की कोणताही पक्षी असो, इन्सेक्ट असो, बॅट्स असो, स्नेल्स असो, हे त्याच्याकडे ॲट्रॅक्ट होतात आणि त्याच्या सहाय्याने पॉलिनेशन किंवा पॉलिनेशन होण्यासाठी मदत होते. द फ्लावर the stigma is rough due to the presence of hair or sticky due to the mucilaginous secretion. याच्यावर म्युसिलेजिनस सिक्रेशन झाल्यामुळे त्याचे जे स्टिग्मा आहे तो कसा असतो, हेरी जरी असला, त्याच्यावर हेअर प्रेझेंट बी असले, तो स्टिकी असतो. स्टिकी म्हणजे चिकट आणि त्याच्यावर इझिली पोलन ग्रेन चिपकले जातात. द पोलन ग्रेन आर स्पायनी. पोलन ग्रेन कसे असतात, स्पायनी. आता पोलन ग्रेन स्मूथ आणि स्पायनी असे दोन टाईप पाहिले. तर स्पायनी म्हणजे याच्यामध्ये स्पाईन नसतात, त्याच्यामुळे सराउंडेड बाय येलो स्टिकी सबस्टन्स कॉल ॲज द पोलन किट. आणि हे स्पायनी असल्यामुळे त्या पोलन ग्रेन ज्यावेळेस स्टिग्मावर पडतात त्यावेळेस त्या स्पायनीमुळे त्या ठिकाणी चिपकण्यासाठी मदत होते येलो स्टिकी सबस्टन्सला. त्याला म्हटलं तर पोलन किट. द सम प्लॅन्ट्स हॅव स्पेशल ॲडॅप्टेशन फॉर द इन्सेक्ट व्हिजिटर टू हेल्प इन द क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल, लिव्हर मेकॅनिझम और टर्न पाईप मेकॅनिझम इन सेल्विया. आता आपण जे पाहतोय बाजूची आकृती, याच्यामध्ये जर कधी आपण नीट पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला सेल्विया दिसून येतोय. हा जो सेल्विया आहे, हा सेल्विया आपण जर कधी नीट पाहिला आता हा सेल्विया प्लॅन्टमध्ये काय होतं आहे, याच्यामध्ये ज्यावेळेस जसं आपण घराची चाबी असते, चाबी आणि कुलूप यांना जर कधी आपण नीट पाहिलं तर त्यांच्यामध्ये लिव्हर मेकॅनिझम असते. 7, 8, 12, 2, 3 असे लिव्हर मेकॅनिझम असतात. तसं ह्या फ्लावरमध्ये ज्यावेळेस हा
इन्सेक्ट आतपर्यंत जाईल त्याला लिव्हर मेकॅनिझम म्हटलं जातं. म्हणजे आता जर कधी आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर हे पहा, आता ही इन्सेक्ट इथे आलेला आहे एवढ्या भागामध्ये. आता इथे तो काय करतोय, पोलन आपलं नेक्टरमधनं स्वीट सबस्टन्स घेतोय. त्याच्या आजूबाजूला जर कधी आपण हा भाग पाहिला, हा इथला किंवा इथला, यांच्यावर पोलन ग्रेन काय होत आहेत, चिपकत आहेत. आणि ह्या पद्धतीने पोलन ग्रेन हे एका ठिकाणाहून दुसरीकडे ट्रान्सफर होतात. ह्या पद्धतीने हा पोलन ग्रेनची क्रिया होत असते. म्हणजे याच्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पोलन ग्रेन ट्रान्सफर होण्यासाठी त्यांच्यामध्ये लिव्हर मेकॅनिझम ही प्रक्रिया होते आणि त्याच्या सहाय्याने त्यांच्यामध्ये व्यवस्थितपणे आपल्याला ही क्रिया दिसून येते. आता याच्यानंतर आपण पाहू बर्ड्स. पॉलिनेशन बाय द बर्ड्स याला ऑर्निथोफिली म्हटलं जातं. ऑर्निथोफिली. द फ्लावर आर युजली ब्राईट कलर. याच्यामध्ये फ्लावर जे असतात ते ब्राईट कलरचे असतात. दे सिक्रेट प्रोफ्यूज डायल्युटेड नेक्टर. याच्यामध्ये ते डायल्युटेड नेक्टर आणि प्रोफ्यूज सिक्रेट केलेलं असतं. द पोलन ग्रेन आर स्टिकी. पोलन ग्रेन कसे असतात, स्टिकी असतात आणि स्पायनी असतात. स्पायनी आणि स्टिकी पोलन ग्रेन असल्यामुळे ते ज्यावेळेस नेक्टरमध्ये आपली बीक किंवा चोच ही ज्यावेळेस त्या फुलाच्या नेक्टरमध्ये टाकतात त्यावेळेस त्याला चिपकून ते येतात. आणि परत अजून पुढच्या फुलामध्ये ते ज्यावेळेस आपली बीक किंवा जी चोच ती टाकतात त्यावेळेस त्यांना ते लागलेले पोलन ग्रेन त्याच्या आजूबाजूला जे स्टिग्मा आहेत ते दुसऱ्या फ्लावरच्या त्या ठिकाणी ते ट्रान्सफर होतात. फ्लावर आर जनरली विदाउट फ्रॅग्रन्स. यांना कुठलाही वास नसतो. ॲज बर्ड्स हॅव अ पुअर सेन्स ऑफ स्मेल. जर कधी त्यांना वास नसतो हे कशामुळे, कारण की बर्डसुद्धा पुअर सेन्स ऑफ स्मेल आहेत. त्यांना त्यांच्याही जर कधी आपण स्मेलचं सेन्स पाहिला तर तो पुअर असतो. फ्लावर आर डल कलर विथ स्ट्रॉंग फ्रेग्रन्स. फ्लावर जर कधी डल कलरचे असले तर त्यांच्या स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतो. आणि जर कधी कलर चांगला असेल तर त्यांचा फ्रॅग्रन्स हा कमी असतो. दे सिक्रेट द ॲब्युडंट नेक्टर. हे मुबलक प्रमाणात नेक्टर सिक्रेट करत असतात. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ द एडिबल पोलन ग्रेन. आता हे जे फ्लावर असतात लार्ज नंबर ऑफ एडिबल पोलन ग्रेन प्रोड्यूस करत असतात. याच्यामध्ये अँथोसेफालस म्हणजे कदम ट्री, नंतर ॲडसोनी म्हणजे बॅबो ट्री, नंतर किग्लिया म्हणजे सॅव्हेज ट्री. ॲडॅप्टेशन इन ओरेन्थोफिलस फ्लावर लार्ज अँड शोई. ॲडॅप्टेशन जर कधी पाहिलं ऑर्निथोफिलस फ्लावरमध्ये तर ते कसे असतात, लार्ज आणि शोई असतात. आता पॉलिनेशन ऑफ बाय बॅट्स. बॅटच्या साहाय्याने जे पॉलिनेशन होतं त्याला म्हटलं होतं चिरोप्टेरिफेली. चिरोप्टेरिफेली. द बॅट्स कॅन ट्रान्सफर द पोलन ग्रेन ओव्हर लॉंग डिस्टन्स, समटाईम्स सेव्हरल किलोमीटर. जे बॅट असतात ते लॉंग डिस्टन्सपर्यंत पोलन ग्रेन घेऊन जातात किंवा सेव्हरल किलोमीटरपर्यंत. ॲडॅप्टेशन इन द टेरोफिलस फ्लावर. द फ्लावर आर डल कलर. यांचा कलर कसा असतो, डल असतो. विथ स्ट्रॉंग फ्रॅग्रन्स. यांचा वास किंवा जो सुगंध असतो हा स्ट्रॉंग असतो. ते सिक्रेट द ॲब्युडंट नेक्टर. मुबलक प्रमाणात नेक्टर सिक्रेट करतात. फ्लावर प्रोड्यूस लार्ज अमाऊंट ऑफ द एडिबल पोलन ग्रेन. याच्यामध्ये मोठ्या मुबलक प्रमाणात एडिबल पोलन ग्रेन असतात. याचं उदाहरण जर कधी घेतलं वरप्रमाणे अँथोसेफालस, नंतर ॲडन्सोनिया, नंतर केजिलिया. हे झाले याच्यातले. आता याच्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे काय, आउटब्रीडिंग डिव्हाइस म्हणजे कॉन्ट्राव्हर्स. मग याच्यामध्ये मेनी प्लांट्स हॅव अ मेकॅनिझम दॅट डिस्चार्ज ऑर प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. जे मेनी प्लांट्स असतात त्यांचे जर कधी मेकॅनिझम पाहिलं, आउटब्रीडिंग म्हणजे कॉन्ट्राव्हर्सी. द मेनी प्लांट्स हॅव अ मेकॅनिझम दॅट डिस्करेज ऑर प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल्फ पॉलिनेशन होण्यापासून ते टाळण्याचा प्रयत्न करत असतात किंवा होत नसतो. टू प्रोमोट द क्रॉस पॉलिनेशन. ते जास्त करून कशावर भर देतात, क्रॉस पॉलिनेशनला. अँड इन्क्रीज द जेनेटिक डायव्हर्सिटी. आणि त्याच्याने काय होतं,
डायव्हर्सिटी जेनेटिक डायव्हर्सिटी ही वाढते. प्लांट हॅव इव्हॉल्व अ वाईड व्हरायटी ऑफ द सेक्शुअल स्ट्रॅटजी. जर कधी यांचे इव्होल्युशन म्हणजे हे जे प्लॅन्ट्स येतात ते प्लॅन्ट्स इव्हॉल्व होतात त्यावेळेस त्यांच्यापासून आपल्याला सेक्शुअल ट्रॅजेडीची व्हरायटी आपल्याला त्या ठिकाणी मिळून येते. जेनेटिक डायव्हर्सिटी इज इसेन्शियल फॅक्टर फॉर द इव्होल्युशन बाय द नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनच्या सहाय्याने जी जेनेटिक डायव्हर्सिटी ह्या क्रॉस पॉलिनेशनच्या सहाय्याने होते ती आपल्या इव्होल्युशनसाठी खूप इसेन्शियल असते, इव्होल्युशन घडवण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. द कंटिन्यू सेल्फ पॉलिनेशन रिझल्ट इन द इनब्रीडिंग डिप्रेशन. कंटिन्यू जर कधी सेल्फ पॉलिनेशन झालं तर त्याचा रिझल्ट इनब्रीडिंगमध्ये डिप्रेशनमध्ये जातं. म्हणजे ते सेल्फ पॉलिनेशनमुळे डिप्रेशनमध्ये जातात. जसं उदाहरण जर कधी घेतलं तर आपण जर कधी एका घराशीच संबंध कायमस्वरूपी ठेवले लग्नासाठी, जसं उदाहरणार्थ म्हणजे कायम मामाच्या मुलीशी लग्न करत राहिले, म्हणजे जसं उदाहरण घ्यायचे असेल आपल्या आजोबांच्या वडिलांनी, त्यांच्या वडिलांनी, नंतर आपल्या वडिलांनी एवढ्यांनी जर कधी त्यांच्याच मामाच्या मुलीशी लग्न करत असतील तर त्यांचे जे असतं म्हणजे त्या ठिकाणी जी इनब्रीडिंग येते ती डिप्रेशनमध्ये असते. असं प्लॅन्ट्समध्ये सुद्धा होतं. दस प्लॅन्ट्स हॅव डेव्हलप मेनी डिव्हाइस टू एनकरेज द क्रॉस पॉलिनेशन. एक्झाम्पल ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइस आर ॲज फॉलो. आता हे जे असतात प्लॅन्ट ते मेनी डिव्हाइस क्रॉस पॉलिनेशनसाठी मेनी डिव्हाइस एनकरेज करतात. याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये आउटब्रीडिंग डिव्हाइस आर ॲज फॉलो. ते कसे आहेत ते पाहू आता. युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटीमध्ये म्हणजे काय होतं, इन दिस केस द प्लॅन्ट्स बिअर्स आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. युनिसेक्शुअलिटी म्हणजे याच्यामध्ये मेल किंवा फिमेल फ्लावर असतं. इट इज ऑल्सो कॉल डायोसियम प्लॅन्ट. याला डायोसियम प्लॅन्टसुद्धा म्हटलं जातं. ॲज फ्लावर आर युनिसेक्शुअल. असं जे फ्लावर्स असतात त्यांना युनिसेक्शुअल म्हटलं जातं. सेल्फ पॉलिनेशन इज नॉट पॉसिबल. यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशनची क्रिया होत नाही. प्लॅन्ट्स मे बी मोनोसियस. असे जे प्लॅन्ट्स असतात ते मोनोसियस असतात. याचे एक्झाम्पल म्हणजे माईज. आणि डायोसियसमध्ये डायोसियसमध्ये मलबरी आणि पपया. सॉरी, उदाहरण उलटसुलट झालं. याच्यामध्ये मोनोसियसमध्ये मलबेरी आणि पपया आला आणि डायोसियसमध्ये माईज आला. इथे माय ऐकणं लिहिताना सुद्धा उलटसुलट झाले. डायकोगॅमी. In this device, the anther and stigma mature at different times in bisexual flower so as to prevent the self pollination. ज्यावेळेस ह्या डिव्हाइसमध्ये डायकोगॅमीमध्ये काय होतं, अँथर आणि स्टिग्मा हे मॅच्युअर होतात, पण यांचा जो टायमिंग असतो मॅच्युरिटीचा हा डिफरंट टाईम असतो. आणि जरी ते बायसेक्शुअल फ्लावर असलं तरी त्यांच्यामध्ये त्यांचा टाईम हा डिफरंट असतो. म्हणून त्या ठिकाणी सेल्फ पॉलिनेशन हे टाळलं जातं किंवा त्याच्यापासून सेल्फ पॉलिनेशन होत नाही. इट कॅन बी फर्दर डिवायडेड इन टू टाईप्स. यांचे दोन टाईप्स पडतात. एक प्रोटॅन्ड्री. इन दिस टाईप द अँड्रोसेम मॅच्युअर अर्लियर दॅन द गायनोसेम. गायनोसेमच्या अगोदर अँड्रोसेम मॅच्युअर होऊन जातात. याचे एक्झाम्पल आहे सनफ्लावर, डिसफ्लोरेट ऑफ सनफ्लावर. आता प्रोटोगॅनी. इन दिस टाईप द गायनोसेम मॅच्युअर अर्लियर दॅन द अँड्रोसेम. प्रोटो अँड्री शब्द ज्याच्या शेवटी आहे त्याच्यामध्ये अँड्रोसेम हा लवकर मॅच्युअर होतो आणि ज्याच्यामध्ये गायनी शेवटी शब्द आहे त्याच्यामध्ये गायनोसेम हा लवकर मॅच्युअर होतो. तर याच्या प्रोटोगॅनीचे एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. आता ह्या ठिकाणी हे दोघांच्या जर कधी आपण टायमिंग पाहिला तर अँड्रोसेम हा लवकर जर कधी मॅच्युअर होत असेल आणि गायनोसेम त्याच्यानंतर तर त्याला म्हटलं तर प्रोटॅन्ड्री. आणि प्रोटोगॅनीमध्ये गायनोसेम अगोदर मॅच्युअर होतो आणि नंतर अँड्रोसेम मॅच्युअर होत असतो. आता याच्यानंतर आपण प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सी म्हणजे काय, पोलन ग्रेन्स ऑफ द अदर फ्लावर्स germinate rapidly over the stigma than the pollen grain of the pollen grain from the same flower. Example apple. आता पोलन ग्रेन जे असतात अदर फ्लावरचे जर्मिनेट रॅपिडली. ते जर्मिनेट होतात रॅपिडली एकदम तात्काळ ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन फ्रॉम द सेम फ्लावर. त्याच झाडावरच्या पोलन ग्रेनच्या साह्याने. द हेट्रोस्टाईल. इन सम प्लॅन्ट्स लाईक प्रायम्युला म्हणजे
primrose. There are 2 or 3 forms type of the flower in which the stigmas and anther are placed at the different level. आता याच्यात काय होतं, हा जो असतो याच्यामध्ये जे प्लॅन्ट्स आहेत, म्हणजे आता आपण जर कधी प्राईमरोजचे उदाहरण घेतलं, याच्यामध्ये 2 ते 3 प्रकारचे टाईप्स ऑफ फ्लॉवर्स आहेत. याच्यामध्ये स्टिग्मा आणि अँथर हे वेगवेगळ्या लेव्हलला किंवा वेगवेगळ्या प्लेसवर असतात, वेगवेगळ्या लेव्हलच्या प्लेसवर असतात. मग याच्यामध्ये हेट्रोस्टायली आणि हेट्रोएन्थी असे त्याचे 2 प्रकार पडतात. दिस प्रिव्हेंट द पोलन ग्रेन फ्रॉम द रिचिंग द स्टिग्मा अँड पॉलिनेटिंग इट. याच्यामध्ये काय होतं, हे जो पोलन आहेत हे प्रिव्हेंट केले जातात, कशापर्यंत, स्टिग्मापर्यंत पोचणार नाही आणि त्याच्यापासून पॉलिनेशन किंवा पॉलिनेट होतील बॉस. हेट्रोस्टायली म्हणजे स्टाईल आणि अँथ्री, हेट्रोएन्थी म्हणजे अँड्रोसियम आणि हेट्रोस्टायली म्हणजे गायनोसियम. याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपला वेगवेगळ्या लेव्हलला ते डेव्हलप झालेले असतात. इन हेट्रोमॉर्फिक फ्लॉवर द पोलन ग्रेन प्रोड्यूस फ्रॉम अँथर पॉलिनेट स्टिग्मा प्रोड्यूस ॲट द सेम लेवल. याच्यामध्ये काय होतं, हेट्रोमॉर्फिक फ्लॉवरमध्ये द पोलन ग्रेन प्रोड्यूस फ्रॉम अँथर पॉलिनेटेड स्टिग्मा प्रोड्यूस द सेम लेवल. त्याच सेम लेवलला पोलन ग्रेन प्रोड्यूस होतात, पण अँथर पॉलिनेट द स्टिग्मा, त्यावेळेस स्टिग्मेवर ते पॉलिनेट होतात. आता हेरकोगॅमी. इट इज द मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन in bisexual flower in plant. Natural physical barriers is present between the 2 sex organ and avoid the contact of the pollen with stigma of a same flower. ह्या याच्यामध्ये काय होतं, प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन इन अ बायसेक्शुअल फ्लॉवर. जरी बायसेक्शुअल फ्लॉवर असलं तरी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल्फ पॉलिनेशन होण्यापासून टाळलं जातं. इन प्लॅन्ट्स नॅचरल फिजिकल बॅरियर्स, याच्यामध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर्स प्रेझेंट असतात बिटवीन 2 सेक्स ऑर्गन. अवॉइड द कॉन्टॅक्ट ऑफ द पोलन विथ स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर. या ठिकाणी त्यांच्यामध्ये नॅचरल बॅरियर्समुळे काय होतं, हे दोघं सेक्स ऑर्गन किंवा अवॉइड द कॉन्टॅक्ट पोलन अँड स्टिग्मा ऑफ द सेम फ्लॉवर, सेम फ्लॉवरचे ते एकमेकांना भेटतील किंवा एकमेकांशी त्यांच्या कॉन्टॅक्ट होईल एवढी दक्षता घेतलेली असते. आता याच्यामध्ये कॅलोट्रॉपिस म्हणजे पेंटॅग्युलर स्टिग्मा इज पोझिशनड अबोव द लेवल ऑफ द अँथर, म्हणजे पॉलिनिया. याच्यामध्ये काय होतं, पेंटॅग्युलर स्टिग्मा असतो पण त्याची पोझिशन ही अँथरपेक्षा वर असते. आता सेल्फ इनकम्पॅबिलिटी म्हणजे सेल्फ स्टेरिलिटी. दिस इज द जेनेटिक मेकॅनिझम ड्यू टू विच germination of pollen on stigma of the same flower is inhibited. याच्यामध्ये ज्यावेळेस पोलन जर्मिनेट होतात त्यावेळेस त्या स्टिग्मावर किंवा त्या फ्लॉवर इनहिबिट होतील किंवा त्यांना टाळलं जाईल, ह्या पद्धतीने त्यांच्यामध्ये जेनेटिक मेकॅनिझम केलेली असते. याची उदाहरणे टोबॅको आणि थिया त्याच्यामध्ये आले. आता पोलन अँड पिस्टल इंटरॅक्शन. पोलन आणि पिस्टल इंटरॅक्शनमध्ये जर कधी आपण पाहिलं तर याच्यामध्ये काय होतं, इट इज द इंटरॅक्शन ऑफ द पोलन ग्रेन विथ द स्पोरोफायटिक टिश्यू म्हणजे स्टिग्मा. इट बिगेन्स विथ द पॉलिनेशन अँड एंड विथ द फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय होतं, जर कधी आपण इंटरॅक्शन पाहिली पोलन ग्रेनची विथ द स्पोरोफायटिक टिश्यू म्हणजे स्टिग्मा बरोबर, याची सुरुवात पॉलिनेशन होते आणि याचा जो एंड असतो तो फर्टिलायझेशन होतो. ऑल इव्हेंट्स फ्रॉम द डिपॉझिशन ऑफ द पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा to the entry of the pollen tube in the whole synergids are referred as a pollen pistil reaction. याच्यामध्ये पोलन पिस्टल रिएक्शन म्हणजे काय, याची जर कधी आपण सगळे पोलन ग्रेन स्टिग्मावर कशा पद्धतीने एंट्री करतात आणि कशा पद्धतीने त्या ठिकाणी ओल सिनेग्रिड्स यांच्यामध्ये कशा पद्धतीची एक इव्हेंट्स होते, त्या सर्व इव्हेंट्स म्हणजेच पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पॉलिनेशन डज नॉट guarantee the transfer of the right type of the pollen often wrong type also land on stigma. आता याच्यामध्ये काय होतं, पॉलिनेशन ज्यावेळेस होतं, समजा पॉलिनेशन होत असताना एखाद्या पोलन ग्रेन जो आहे तो ट्रान्सफर होताना तो
विशिष्ट ट्रान्सफर होताना तो निश्चित म्हणजे तो त्याच प्लॅन्टचा आहे हे त्याच्यावर आपल्याला म्हणजे त्या प्लॅन्टला किंवा त्या स्टिग्मावर आलेला हा त्याच प्लॅन्टच्या याची गॅरंटी नसते. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे समजा वाऱ्याबरोबर पोलन ग्रेन जे आहेत ते वाहत असताना कपाशीचे पोलन ग्रेन हे वाऱ्याबरोबर वाहताना याच्यावर गेले तोरच्या दाण्यांवर, तोरच्या फ्लावरवर किंवा आजूबाजूला असणाऱ्या दुसऱ्या प्लॅन्ट्सवर. मग त्यावेळेस स्टिग्मावर ते आल्यानंतर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशनची क्रिया होते का किंवा होत नाही का, ह्या गोष्टी पोलन पिस्टल इंटरॅक्शन हा डिसाईड करतो आणि तो त्याला रिकॉग्नाइज करतो. कशाला? त्या पोलनला त्या स्टिग्मावर आल्यानंतर. द पिस्टल हॅज द ॲबिलिटी टू रिकॉग्नाइज अँड ॲक्सेप्ट द राईट ऑर कॅपेटेबल पोलन ऑफ द सेम स्पेसिस. याच्यावर जो पिस्टल असतो, पिस्टलची ॲबिलिटी असते की ज्यावेळेस त्याच्यावर पोलन हा आला तो सेम स्पेसिसचा आहे का, सेम सारख्या जातीचा आहे का, त्याच प्लॅन्टचा आहे का, ह्या गोष्टी तो रिकॉग्नाइज करतो आणि त्या ॲक्सेप्ट करून त्या राईट आहेत किंवा कॅपेबिलिटी ऑफ द पोलन ऑफ द सेम स्पेसिस हे तो ओळखतो. दस रॉंग टाईप ऑफ द पोलन इट डिस्कार्डेड बाय द पिस्टल. जर कधी त्यावेळेस चुकीच्या टाईपच्या म्हणजे दुसऱ्या याच्यातला जर कधी पोलन त्या ठिकाणी लँड झालेला असेल तर त्यावेळेस त्याला तो डिस्कार्ड करतो. कंपॅटिबिलिटी अँड इनकम्पॅबिलिटी ऑफ द पोलन पिस्टल इज डिटरमाइन्ड बाय द सेव्हरल प्रोटीन्स. ज्यावेळेस हे कॅपेबिलिटी किंवा इनकॅपेबिलिटी द पोलन पिस्टलची जे डिटरमाइन होते त्याच्यासाठी एक स्पेशल प्रोटीनच्या सहाय्याने दिस प्रोसेस इव्हॉल्व पोलन रिकॉग्निशन फॉलोड बाय द प्रमोशन ऑर इनिव्हेशन ऑफ द पोलन. म्हणजे ते जे स्पेशल प्रोटीन असतात त्याच्या सहाय्याने तो रिकॉग्नाइज करतो आणि ही जो प्रोसेस असते ओळखण्यासाठी, पोलनला ओळखण्यासाठी, त्याला बाय प्रमोशन किंवा इनिव्हेशन किंवा प्रमोशन ऑफ द पोलन याच्या सहाय्याने ते ओळखलं जातं. द स्टिग्मॅटिक सरफेस ऑफ द फ्लावर रिफ्यूज अदर रॉंग types or incompatible pollen grain as a physical mechanism that operate to ensure that only intraspecific pollen germinating successfully. The capable pollen absorb the water and nutrient from the surface of the stigma and germinate and produce the pollen tube. It is the growth through the style and determined by the specific chemicals. आता ज्यावेळेस स्टिग्मा सरफेसवर फ्लावर रिफ्यूज होतात आणि अदर रॉंग टाईप ऑफ ऑर इनकॅपेटेबल पोलन ग्रेन जर कधी आलेला असेल तर त्याला डिस्कार्ड किंवा बाहेर फेकला जातो. द फिजिओलॉजिकल मेकॅनिझम ऑपरेट द इन्शुअर दॅट ओनली इंटरस्पेसिफिक पोलन जर्मिनेट सक्सेसफुल. आणि त्या रिकॉग्नाइज करण्याची जी प्रोसेस असते ही त्या फिजिओलॉजिकल मेकॅनिझमच्या सहाय्याने होते. जर कधी कॅपेटेबल पोलन ग्रेन आला आणि तो जर कधी रिकॉग्नाइज झाला तर तो काय करतो, स्टिग्मावर असणारं जे वॉटर आहे त्याच्यात असणारे न्यूट्रियन्स आहेत ते स्टिग्माच्या सरफेसवर असणार त्यांना सगळ्यांना ॲब्सॉर्ब करतो आणि जर्मिनेट अँड प्रोड्यूस द पोलन ट्यूब. त्या ठिकाणी तो जर्मिनेट होतो आणि त्या ठिकाणी तो पोलन ट्यूब प्रोड्यूस करतो. इट ग्रोथ थ्रू द स्टाईल ऑफ द डिटरमाइन बाय द स्पेसिफिक केमिकल्स. आणि तो त्याची ग्रोथ ही स्टाईलमधनं एका विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक केमिकलच्या सहाय्याने त्याला डिटरमाइन करतो. आणि स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड द इसेन्शियल प्री रिक्वेस्ट फॉर द सक्सेसफुल जर्मिनेशन विच आर ॲबसेंट इन द पोलन. आणि तो काय करतो, ते असा जो पोलन ट्यूब असतो हा जस्ट स्टिग्मॅटिक सरफेस प्रोव्हाइड द इसेन्शियल प्री रिक्वेस्टिंग फॉर द सक्सेसफुल जर्मिनेशन. म्हणजे सक्सेसफुल जर्मिनेशनसाठी तो त्याला एक प्री रिक्वेस्टिंग पाथ तयार करून देतो. कशामधनं? स्टाईलमधनं. विच आर ॲबसेंट इन द पोलन. ही पोलनमध्ये ॲबसेंट असते. द पोलन ट्यूब इज फायनली फ्यूज थ्रू द ओल अँड रीच द एम्ब्रॉयनिक सॅक. ह्या ज्यावेळेस फायनली पोलन ट्यूब ही फ्यूज होते कशाला? ओलला आणि एम्ब्रॉयनिक सॅकला जाऊन पोचते. द टिप ऑफ द पोलन ट्यूब एंटर इन वन ऑफ द सिनेर ग्रीड अँड रप्चर टू रिलीज द content due to the pollen pistil interaction.
आणि ही जो प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस पोलन ट्यूब हा एंटर करतो, एंटर केल्यानंतर त्याच्या टिपच्या साहाय्याने एंटर करतो आणि तो गेल्यानंतर त्याच्यामध्ये सिनेरिकिड्स आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे जे कंटेंट्स ते रप्चर होतात त्या एम्ब्रियो सॅकमध्ये आणि त्याच्या साहाय्याने पोलन पिस्टल इंटरॅक्शन त्या ठिकाणी दिसते. इंटेन्स कम्पिटिशन डेव्हलप इव्हन द कम्पॅटेबल पोलन ग्रेन आणि त्या ठिकाणी कम्पॅटेबल पोलन ग्रेन किंवा गॅमेट्स त्या ठिकाणी येतो. इट ऑल्सो प्ले इम्पॉर्टंट रोल इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सीड फॉर्मेशन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन ही सगळ्यात महत्त्वाचा रोल सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी आणि सीड फॉर्मेशनसाठी होते. द पोलन ग्रेन कॅन ऑल्सो बी इंट्रोड्यूस टू जर्मिनेट इन अ सिंथेटिक मीडियम. याच्यामध्ये पोलन ग्रेन जे असतात ते जर्मिनेट होतात, पण कशाच्या साहाय्याने? सिंथेटिक मीडियमच्या साहाय्याने. याच्यामध्ये सुक्रोज इंडोस पोलन जर्मिनेशन अँड ट्यूब ग्रोथ इन व्हिट्रो. द ॲडिशन द बोरिक ॲसिड फॅसिलेट अँड ॲक्सलेट द पोलन जर्मिनेशन. याच्यामध्ये सुक्रोज हा पोलन जर्मिनेशनसाठी आणि ट्यूब ग्रोथसाठी मदत करतो. आणि याच्यामध्ये ॲडिशन म्हणून बॉरिक ॲसिड जो असतो तो बोरिक ॲसिड फॅसिलेट करतो आणि ॲक्सिलेट करतो कशाला? पोलन जर्मिनेशनसाठी. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन म्हणजे काय? इट इज द वन ऑफ द मेजर अप्रोच युज्ड टू क्रॉप इम्प्रूव्हमेंट. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन हा एक मेजर अप्रोच आहे कशासाठी? क्रॉपच्या इम्प्रूव्हमेंटसाठी. ओनली द डिझायर पोलन ग्रेन्स आर हँड पॉलिनेटेड अँड युज्ड फॉर द फर्टिलायझेशन. दिस इज अकम्प्लिश्ड थ्रू इमॅसिक्युलेशन अँड बॅगिंग प्रोसेस. आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन ही होण्यासाठी आपल्याला पोलन ग्रेन हे हँड पॉलिनेटेड आणि युज्ड फॉर द फर्टिलायझेशन. आपल्याला ते पोलन ग्रेन आपल्या म्हणजे आर्टिफिशियलच्या साहाय्याने म्हणजे आपण ते पोलन ग्रेन आपल्या हँडने कलेक्ट करायचे आणि त्याचा वापर करून त्यांचे फर्टिलायझेशन करायचं आणि त्या फ्लावरला इमॅसिक्युलेशन आणि बॅगिंगची प्रोसेस करायची असते आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला आर्टिफिशियल हायब्रिडायझेशन दिसून येतं. ह्या पद्धतीने आज आपण एवढं घेतलं आहे. आता बाकीचे जे ते पुढच्या लेक्चरला घेऊ. तरी सर्व विद्यार्थ्यांनी याचा बी अभ्यास करायचा.